न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। ब्रिटिशकालीन 1922 मध्ये बांधलेल्या 103 वर्षाचा रेल्वे पूल पाहण्यासाठीची तयारी आता जोमानं सुरू असून त्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासूनच भैया चौक ते मरिआई चौक दरम्यानची वाहतूक अखेर पोलीस प्रशासनानं बंद केली। त्यामुळे नागरिकांना आता खमितकर अपार्टमेंट जवळील रेल्वे बोगदा जुमा पुणे नाका ते 54 मीटर रस्त्यावरून मंगळ बेहा रोड तसेच मोदी रामवाडी मार्गे मरिआई चौकाकडे येण्या-जाण्यासाठीच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेचा हा पूल पाडला जाणार अशी चर्चा होती। प्रशासकीय पातळीवरून ही हालचाली होत्या, मात्र पर्यायी रस्ता तयार नसल्याने पूल पाडण्यासाठीचे नियोजन पुढे ढकलले होते। अखेर रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, पोलीस प्रशासन या शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून 14 डिसेंबरला रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे। मक्ता घेतलेल्या दिल्लीतील कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच 4 राज्यातून कामगार अद्ययावत यंत्रणेसह पुलाच्या परिसरात दाखल झाले आहेत। पूल पाडण्यासाठी आता अवघे 4 दिवस राहिले असून त्यासाठी यंत्रणा काम करते आहे। त्यासाठी बारकाईने पाहणी केली जाते आहे। या पुलाला पर्यायी मार्ग असलेले मार्ग सक्षम नसल्याने ते गैरसोयीचे आहेत। अगोदर पर्यायी मार्ग सक्षम करा, मगच पूल पाडा, अन्यथा पूल पाडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मंगळवारी सकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेतली होती। मात्र विरोध असला तरी पूर्व नियोजनानुसार पोलीस प्रशासनाने मंगळवारी रात्री 12 पासूनच भैया चौक ते मरिआई चौक या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून टाकला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।